श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थाचे 9 गुरुवारचे व्रत व व्रताचे नियम आज आपण पाहणार आहोत। या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते। 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे। आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करावा। व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा। सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुद्ध व्हावे। दिवसभर उपवास करावा। दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत। संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडावा। स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयरी सुतक आल्यास व्रताचे चरण करू नये, उपवास मात्र करावा। जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रतचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून घ्यावी। त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे। अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये। दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे। व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा। तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे। शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवारांना दर्शन करता बोलवावे। हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते। पूजेकरिता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी। फुले पांढरी, लाल, अगरबत्ती, धूप हे सुवासिक असावे। दिवा शुद्ध तुपाचा असावा। रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे। व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी। 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा। मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी। गाईला चारा टाकावा। गरिबांनाही शिजवलेले अन्न दान करावे। पूजा विधी। व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुद्ध व्हावे। नित्य देवपूजा करून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून 2 नागविलीची पाने, पैसा, 1 सुपारी व नमस्कार करावा। वडील मंडळींनाही नमस्कार करावा। पूजेचा प्रारंभ करावा। जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी। मध्ये स्वस्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्त्र ठेवून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थाची मूर्ती अथवा फोटो ठेवावा। वडाच्या पानांचा देठ भिंतीकडील बाजूस असावा। आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपतीची पूजा करावी। गणपतीच्या पूजेकरता सुपारी ठेवावी। डाव्या बाजूला घंटा ठेवावी। चौरंगाच्या शेजारी समई लावावी। सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा। चौरंगावर एका बाजूला 1 नारळ व पानाचा विडा ठेवावा। साहित्य: ताटात हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरवायला भगवं वस्त्र, गुळ खोबरं, 1 तामण, तांब्या पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, उगाळलेलं चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, 1 जुडी तुळस, इतर फुले ठेवावे। अशा प्रकारे 9 गुरुवारचा संकल्प करावा। हे व्रत झाल्याच्या नंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील। स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे। जर तुम्ही हे 9 गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील, अडचणी असतील, समस्या असतील या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील। तुम्हाला देखील स्वामी समर्थाचे अनुभव येतील। तर अशी ही स्वामींचे तुम्ही 9 गुरुवारचे व्रत अवश्य करून पहा। तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या पूर्ण इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ।